मकेश अंकलने कॅच घेतल्याबद्दल केतनला 100 रुपये. केतन दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज लागला गेलाय मकेश याला, जो त्याने झेल घेतला. चला मकेश दादा आपण या, तुम्हाला केतन दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. चला अगदी धावसंख्या फलकावरती 3. सुरुवात चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या संघाची. सध्याच्या घडीला जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर दुहेरी, त्यानंतर आले वाईट. एका साईडला आपण सचिन एक उत्तम गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला तेजस गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शतरक्षण चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगलं शतरक्षण केलं जाते. फक्त सिंगल मेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते 4 वरती. अगदी 2 चेंडूंचा खेळ योग्य रीतीने संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ असेल. 3 षटकानंतर कशा पद्धतीने धावा उभारल्या जातील. गेल्या मॅचमध्ये वन मॅन आर्मी सारखा एकमेव लढतीचा खेळाडू म्हणून आदित्यला आपण पाहिलं, चांगला खेळत होता. परंतु म्हणतात ना की तुम्हाला 99% मेहनत करायचं आहे, परंतु 1% तरी तुम्हाला नशिबावर सोडायचं आहे. तोच नशीब त्याचा आजच्या दिवसात नाही दिसलं, परंतु चांगला प्रयत्न त्याचा राहिला. यावेळेला पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. सिद्धेश खालडीचा हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. सातत्याने त्याची गोलंदाजी ही चांगली असते, त्याची फिल्डिंग देखील चांगली असते, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. चला मकेश दादा आपण या, तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे, जो तुम्ही झेल घेतला त्यासाठी. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डान्सिंग फटका. परंतु ह्या वेळेला मात्र विकेट मेल. तुझा का केला केला अगं फक्त भोळा घालून माळा सुखात ठेव घे याना. गाणं वाजव. KPLचं मोठं रणसंग्राम. सलग दुसरा दिवस आजचा. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन, आयोजकांच्या माध्यमातून घेतलेली अफाट मेहनत आज आपल्याला पाहायला मिळते. आज खार्डी गावातल्या सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व पुढारी इथे येत आहेत, त्यांचा देखील आम्ही सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खार्डी गावातील खूप सारे व्यक्तिमत्व आज संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळतील, ज्याप्रमाणे त्यांचं आयोजन राहिलंय. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. हर्ष आणि 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हाही चेंडू स्टान्स करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल मेल. सिंगल शिवाय दुसरं काही मिळणार नाहीये. संघ 1 ने पुन्हा एकदा सरकला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 वरती. एका साईडला सिद्धेश गेल्यानंतर असं वाटलं की धावसंख्या या कुठेतरी शांत होतील की काय, परंतु एका साईडला चिन्मयला देखील विसरून चालणार नाहीये. तो देखील एक चांगला खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून देखील धावा येतात. एका साईडला तेजस हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे, पण तो आज आपल्या संघ मालकासाठी खेळायचा आहे, आपल्या गावासाठी खेळायचा. वॉट अगेन. खूप चांगला चेंडू. बॅटची कडा. विकेट मेल. तेजसला देखील परतावे लागते डगआउटच्या आसरेला. षटक संपलं गेलं. षटक संपल्यानंतर फक्त आणि फक्त धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 5. खूप चांगला षटक सचिनचं. 2 विकेट देखील या षटकात मिळाल्यात. एक मोठं रणसंग्राम गाजते. हा एक सोहळा आहे आमच्यासाठी, आमच्या सर्व खेळाडूंसाठी. चला यानंतरचे नेक्स्ट मॅच श्रेयस 11 आणि नितेश स्मृती ह्या 2 संघांना विनंती असेल, आपण रेडी राहायचं आहे. आपण
लगेच टॉस करणार आहोत आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. इथे उपस्थित असलेले आमचे मान्यवर यांना देखील हॅट्स ऑफ यू असतो. वेळ कोणाला मिळत नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि आज आमचे मान्यवर देखील इथे वेळात वेळ काढून आलेत, त्यांचं देखील कौतुक असेल. एक षटकाचा खेळ संपला. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 5. न्यूमॅन गोलंदाज स्टँडवरती आल्यात मिस्टर अमर, एक जुने जाणते खेळाडू, त्यांच्याकडे देखील अनुभव आहे बराच सारा, परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल अमर यांना. एका साईडला जियांश 11 आणि दुसऱ्या साईडला BK 11. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु स्टंपवरून चेंडू बाउन्स झालाय. अर्थातच पंच कुठलाही इशारा नाही आहे. प्रशांत सरांच्या माध्यमातून एक चांगली पंचांची भूमिका ते सध्याच्या घडीला करत आहेत. इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकतात. जयेश मोरे सरांना देखील एक उत्कृष्ट पंचांची भूमिका सातत्याने कित्येक वर्ष झाली ते करत आहेत. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन प्लेअर डीपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. अभयच्या माध्यमातून फक्त सिंगल मेल. धावसंख्या 1च्या मदतीने 6 वरती जाऊन पोहोचेल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा फलकावरती लागत आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आले सिंगल. दोन्ही बॅटरला म्हणजे अर्थातच चिन्मय आणि विशाल यासाठी षटकार जर खेचतायत तर आई एकविरा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. हाय फाय बॉक्स सर्व शेट माणसं आहेत. या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवर फेकून देण्याचा प्रयत्न, त्यांच्या स्वागतासाठी चेंडूला पाठवून दिलाय. KPL येतोय षटकार 6. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूनंतर अमरने आतापर्यंत धावा खर्च केलाय 7. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार. 100 रुपयाचा कॅश प्राईज मिळालाय आई एकविरा मित्रमंडळ खार्डी यांच्या माध्यमातून. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरती नाही आलाय. अर्थात डॉट. KPL मोठं ऑप्शन झालं, त्यामध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून ठरला गेला अर्थात सिद्धेश भोईर. नवतरुण संघाचा एक हुकमी एका अर्थातच खार्डी गावचा हार्दिक पांड्या. 70,000 पॉईंट्स त्याला मिळाल्या. त्यामध्ये त्याला वर्णी लागली गेली अर्थातच BK 11 या संघामध्ये, परंतु या मॅचमध्ये थोडासा फ्लॉप ठरलाय. तर तो गोलंदाजीमध्ये देखील बेस्ट आहे. हॉफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर राहिला चेंडू, परंतु एक रन मेल. दुसरीचा प्रयत्न आहे बॅटरचा, परंतु चिन्मय म्हणतो वेट. सिंगल मेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 13. अगदी 5 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडूनंतर आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात अमरने. त्यामध्ये शेवटचा चेंडू बाकी असेल. अमरची चांगलंच फील हाताळला गेलं, कारण एक षटकार खाल्ल्याने देखील कमबॅक मिळालं. या चेंडूवर कशा पद्धतीने धावा येतील हे देखील महत्त्वाचं असेल. आखू टप्प्याचा चेंडू, परंतु ह्या वेळेला देखील चेंडू बॅटवरती येत नाहीये. आला डॉट चेंडू. षटक संपला गेला. 12 चेंडूनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 13 वरती. पहिल्या षटकात 5 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात आल्या होत्या 8. पहिल्या षटकात देखील 2 विकेट मिळाल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात विकेट मिळाली नाही, परंतु थोडंसं प्रेशर होतं, ते प्रेशर देखील थोडंसं रूट करण्यात आलं. एक षटकार खाला, त्यानंतर 3 चेंडू चांगले हाताळले. 12 चेंडूचा खेळ झाला. 12च्या मध्ये झाल्यात 13. घेऊया छोटासा ब्रेकमध्ये होईल संगीतानंतर पुढे येऊया मॅचकडे. आपण पाहतात ऐकत आहात KPL. आपल्याला शुभम डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज पूर्णपणे मैदानाला नाचतं ठेवलं गेलंय. सलग 2 दिवस झाली. आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. पालघर भूषण पुरस्कार त्यांना मिळाला 2024-25 मध्ये.
यावेळेला मिसफिल्ड आणि फंबल झाल्यानंतर चौकार मिळेल. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोचली गेली धावसंख्या 17 वरती. सुरुवात चांगली झाली पहिल्या चेंडूमागे बॅटिंग करणाऱ्या संघाची, कारण 12 चेंडूमागे धावा येत नव्हत्या. परंतु ह्या वेळेला मात्र मनवीत आलाय. मनवीतला मात्र पहिल्याच चेंडूमागे दाखवून दिलं की इथून स्विचिटचा फटका कशा पद्धतीने खेळायचा असतो. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही अब्राम डिव्हिलियरची आठवण करून देतो की काय. पुन्हा तेच पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू प्रॉपर टायमिंग जुळायला नाही. रनआउटची संधी आणि इथून रनआउट मिळेल प्रॉपर. तो आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही सर रवींद्र जडेजा, सर भावेश पवारची आठवण करून देणारा थ्रो भार्गवच्या माध्यमातून विकेट मिळते. रनआउटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले स्थिर स्थितीत 18. सिकंदर भाऊ मेहर भोईर सिकंदर भाऊ भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लागला गेलाय. सलग 3 चेंडूमागे 3 षटकार खेचले तर 18 धावसंख्या झालेत. यावेळेला पहिल्या चेंडूवर उचलून देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण आहे त्याच्या अवकाच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी ठोकलाय षटकार. कॅश प्राईज मिळेल 100 रुपयाचं. मित्र परिवार हायफाय बॉक्स यांच्या माध्यमातून पद्धतीने खेळावं लागेल. आणि सध्याच्या घडीला बाहुबली म्हणून ह्या खेळाडूची ओळख मिळाली आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 24 झाल्यात. अशाच पद्धतीने धावा येणं गरजेचं असेल. यावेळेला ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. चेंडूला खोदून काढायचा आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथून बॅकअप मिळालं ते देखील थोडंसं खराब होतं. 2 धावा मिळतील. एक होती तिकडे 2 आल्यात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 वरती. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला. येणारे 2 चेंडू आपण पाहणार आहोत. सर्व खेळाडूंना एकच विनंती असेल, रखरखत ऊन आहे, जास्तीत जास्त पाणी प्या. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. हाफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. जयेश सर वळतायत. इट इज अ वाईट चेंडू म्हणून घोषित करतायत. अवंतर धावा 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचेल 1च्या मदतीने 27 वरती. येणारे 2 चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. या 2 चेंडू मागे कशा पद्धतीने धावा येतील हे आपण पाहणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरती नाही येत आहे. ललित निराश आहे, कारण त्याने पहिल्याच चेंडू मागे षटकार खेचला. त्यानंतर डबल आली. आता डॉट आलाय. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. हाणामारी करावी लागेल. एक ह्या चेंडूवर मोठा फटका खेचावा लागेल. ललितच्या माइंडमध्ये तेच चाललंय सध्याच्या घडीला, परंतु गोलंदाज देखील चाणक्य आहे. यावेळेला देखील हाही चेंडू वाईट आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा सरकेल. आमचे दोन्ही स्कोरर ऍड करतायत. हर्ष खरत सध्याच्या घडीला एक बेस्ट प्लेअर म्हणून आजच्या दिवसात देखील आपण पाहिलं. यावेळेला देखील सरा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट मिळेल. अभय नाही करणार चुकी. विकेट मिळते. ललित याला देखील परतावं लागेल डगआउटच्या आसरेला, परंतु षटक देखील संपला गेलाय. 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू नंतर तुम्ही धावा उभारल्यात 28-29चं टार्गेट सेट झालाय. 18 चेंडू आणि 29 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल हे देखील आपण पाहणार आहोत. एक नाण्याची बाजू पडताळली, दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणं तेवढं गरजेचं असेल, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. हर्ष, दोन्ही संघ तेवढ्याच बलाढ्य आहेत. कोण जिंकेल कोण हरेल हे आपण पुढच्या इनिंगमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण सिकंदर दादा यांनी जे कॅश प्राईज लावलं गेलंय, सलग 3 चेंडू मागे 3 षटकार जर खेचले तर 300 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. सलग 3 चेंडू मागे 3 विकेट जर घेतले तर 300 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. त्यानंतर एक धावात 3 झेल घेत आहे एखादा क्षेत्ररक्षण, त्याला देखील 300 रुपये दिले जातील. त्यानंतर निर्धाव षटक अर्थातच
डॉट चेंडू हाताळत आहेत, निर्धाव शतक हाताळत आहेत तर 700 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. त्यानंतर एका धावात 30 किंवा अधिक धावसंख्या उभारत आहेत तर त्याही खेळाडूला 300 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. धन्यवाद दादा, तुम्ही एक ऊर्जा देण्याचं काम करतायत आमच्या सर्व खेळाडूंना. तुम्हाला देखील हॅट्स ऑफ यू असेल. घेऊया छोटासा ब्रेकमध्ये होईल संगीतानंतर पुन्हा येऊया मॅचकडे. अर्थातच यानंतरचा नेक्स्ट मॅच एका साईडला श्रेयस 11 आणि दुसऱ्या साईडला आहेत नितेश स्मृती. नितेश दादाला देखील मिस करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक अप्रतिम खेळाडू म्हणून त्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळायची. नितेश भोईर एक ब्रँड खेळाडू, ह्या गावातून नक्कीच सातत्याने आपल्यापासून निरोप घेतला, परंतु खूप चांगला खेळाडू, अप्रतिम खेळाडू. ॲज अ बेस्ट ऑलराऊंडर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्टर, बेस्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्याने त्याची वर्णी नागायची, परंतु आपल्यापासून थोडासा दूर निघून गेला. त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. चला, दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण त्वरित बॅट्समॅन पण थोडीशी घाई करा. आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला, मॅच स्टार्ट केली जाते. अगदी दोन संघ, एका साईडला रियांश 11 आणि दुसऱ्या साईडला आहे BK 11. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. 29चं टार्गेट सेट झालंय. कंपल्सरी चेस असेल, तुम्हाला 29 धावा या उभाराव्याच लागतील. आमचे दोन्ही स्कोरर सज्ज आहेत. आमची यूट्यूबची टीम अर्थातच 6 हिटर्स ची टीम देखील सज्ज आहे. श्रेयस 11 टॉस विन झाला. डिसिजन आमच्यापर्यंत त्वरित कळवा. प्रथम गोलंदाजी घेतली आहे. चला, मॅच स्टार्ट. पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण वॉट अ फिल्डिंग. यासाठी तर या खेळाडूला हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं. दोन धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती आलाय 2. सिद्धेश भोईर एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, या KPL मध्ये सर्वात जास्त महागडा जाणारा खेळाडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटीवरती नाही आलाय. अर्थातच डॉट चेंडू आलाय. 2 चेंडूंचे खेळ संपला गेलाय. 2 चेंडूनंतर 2 धावा. तेजस एक चांगले ऑलराऊंडर आहेत, एक बेस्ट आयकॉन म्हणून सध्याच्या घडीला ती ओळख, आणि चांगला खेळ देखील त्याने दाखवलाय या 2026 मध्ये. आखो टप्प्याचा चेंडू होता, परंतु वळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती देखील तेवढीच पाहायला मिळाली तेजसच्या गोलंदाजीमध्ये. या टीमचा आयकॉन प्लेअर म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला ऑप्शनमध्ये. 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 2. पहिल्या चेंडूवर दुहेरी आले, त्यानंतर जे दोन्ही चेंडू डॉट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मिसफील्ड. गलती वाला सॉन्ग नहीं बजना चाहिए. ललितच्या माध्यमातून मिसफील्ड होती. यावेळेला बहुमूल्य मिळतात 4 रन. चौकार. धन्यवाद विजय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 6 वरती. 2 चेंडू येणारे बाकी आहेत. तेजस चांगली गोलंदाजी करत होते, परंतु थोडीशी मिसफील्ड झाली, त्यामुळे नशिबाच्या मिळाल्या 4 रन. यावेळेला मात्र हाफ स्टंपला बराच बाहेर जाणारा चेंडू पंच वळतील. अर्थातच प्रशांत सरांच्या माध्यमातून येतोय वाईट चेंडू. धावसंख्या 1च्या मदतीने 7 वरती.
यानंतरचा नेक्स्ट मॅच आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत इन ॲक्शन लाईव्ह ॲक्शनमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शत्रखेन तिकडे सज्ज आहेत का, तर नाही, त्यांना बीट करून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र फरार होईल. हा येतोय KPL चौकार 4. आला चौकार, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार, त्यानंतर आता आलाय डॉट. इथून हे पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलाय. पहिल्या षटकानंतर 11 तर आल्यात. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये किती करायचे आहेत समीरी तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. 12 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया संगीत. कडे खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु 2 चौकार देखील खेचलेत. 12 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. सिद्धेश, हार्दिक पांड्या, कुंफू पांड्या कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पहिला चेंडू आलाय डॉट. रियांश 11 संघाचा आयकॉन सचिन. एका साईडला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे हर्ष. दोन्ही खेळाडू बेस्ट आहेत. एका साईडला सिद्धेश देखील बेस्ट आहे, एका साईडला सचिन देखील बेस्ट आहे. सचिनने दाखवून दिलं गेलं मॅचमध्ये, त्याने इनिंग झाली त्यामध्ये त्याने स्पील हाताळलं गेलं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता क्लास पद्धतीने, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होईल. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 वरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय हर्ष. धावसंख्या 13. हा तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षण त्याने चांगलं रचला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सरळ बॅटने, परंतु क्षेत्ररक्षण जेलच्या खाली आहे. नाही करणार चुकी. मी ते विकेट. तुषार स्वतः ओनर पुढे सरसावले गेले आणि सचिनच्या खेळीला लागले पूर्णविराम. सचिन बॅक टू द डगआउट. रमेश दादा देखील विसरून चालणार नाहीये. आज त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आणि त्यानंतर आज डीजे ऑपरेटर म्हणून आज त्यांचे पुत्र अर्थात डीजे वादन करतायत शुभम आणि ऋतिक देखील. आपल्याला ही 2 भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचकडे येऊया. तोपर्यंत मनवित न्यूमॅन बॅटर मैदानात सज्ज झालाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत. बॅक टू बॅक 2 झेल. आता हॅट्रिकची संधी आहे. पहिल्या चेंडूवर डॉट, त्यानंतर आले डबल, त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 विकेट. आल्या पावली परत. आता हॅट्रिकची संधी आहे. जर हॅट्रिक घेत आहेत तर 300 रुपयाचा कॅश प्राईज असेल सिकंदर दादा यांच्या माध्यमातून आणि 100 रुपयाचा कॅश प्राईज आई एकविरा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून.
प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. हॅट्रिकची संधी, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होते. थोडंसं फंबल झालंय मैदानात. स्वतः ओडर तुषार थोडंसं फंबल करतायत, काही हरकत नाही आहे, खेळ आहे. सर्वच खेळाडू इथे बेस्ट आहेत आणि आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतायत. आता 14 धावेची गरज आहे. 7 चेंडू 14 धावेची गरज. चांगलं षटक हाताळलं गेलं सिद्धेशच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. सागरला देखील विसरून चालणार नाहीये. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो सागर. नवतरुण संघामधून सातत्याने बिलावून करताना पाहायला मिळतो आणि सिद्धेश देखील नवतरुण संघामधून बिलावून करताना, परंतु प्रॅक्टिसमध्ये एकत्र येत असतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती नाही आलाय, फंबल झालाय प्रतीकच्या माध्यमातून, परंतु रनआउट मिळेल. ही रनआउट देखील मिळणं गरजेचं होतं, कारण दोन्ही बॅटर जर पार्टनरशिप मेंटेन केली असती तर ही देखील धावा चेस होऊ शकल्या असत्या, अगदी सोपं झालं असतं. परंतु अजून देखील मॅच आपल्या हातात आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये किती करायचे आहेत हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. 6 मध्ये करायचे अजूनपर्यंत 13. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. डिसिजन थोडासा पेंडिंग आहे. निश्चितपणे कोणता खेळाडू इथून बाद झालाय हे देखील आपण पाहणार आहोत. थोडासा डिसिजन पेंडिंग ठेवलाय. दोन्ही पंच एकत्र येतील, डिसिजन योग्य रीतीने देतील. एका साईडला जयेश सर आणि एका साईडला प्रशांत सर. सागर आउट आहे. सागर आउट आहे. सागरची विकेट आहे. योग्य डिसिजन. ह्यासाठीच पंच गरुडासारखी तीक्ष्ण नजर आमच्या पंचांचे पाहायला मिळते सातत्याने. गुड अंपायरिंग. आमचे दोन्ही पंच एक चांगले अंपायरिंग करत आहेत. आता समीकरण पाहूयात. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, 13 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत मॅच आहे, गेम ऑन आहे. कोण जिंकेल कोण हरेल, बेस्ट पासत बेस्ट लढाई. नवीन बॅटर मैदानात सज्ज झालाय. अक्षय भोईर न्यूमॅन बॅटर मैदानात सज्ज झालाय. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये करायचे आहेत अजून 13. नवीन गोलंदाज, एक फ्रेशर गोलंदाज म्हणून निश्चितपणे आपण पाहणार आहोत सचिनला. सचिन कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे आपण पाहूयात. आपल्या संघाने संघादाराच्या कर्णधाराने जिम्मेदारी दिली आहे, त्या जिम्मेदारीने मात्र इथून गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आलाय डॉट. आता 5 मध्ये करायचे आहेत 13. अजून गेम ऑन आहे. संघ मालकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्यांना माहीत आहे ही मॅच माझ्या संघासाठी फार महत्त्वाची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं होईल. थोडंसं फंबल होते जतीनच्या माध्यमातून, परंतु सिंगल मेल दुसरीचा प्रयत्न आहे. अक्षय म्हणतोय टेन्शन घेऊ नको, मी इथे आहे. धावण्याची गरज नव्हती मित्रा, आपण मॅच काढू, कारण 2 मोठे फटके खेळायचे आहेत. अक्षय देखील, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु आता त्याच क्षमतेने मात्र खेळावं लागेल. स्वतःवरती असणारा आत्मविश्वास अक्षय तो घेऊन आलाय. जर सचिन याने जर बोल्ड केला तर केतन यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश, 200 रुपयाचा कॅश प्राईज. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ येणारा बाकी आहे. 4 मध्ये करायचे आहेत 12. अक्षय बॅक टू बॅक 2 षटकार खेचतो, तर चिराग तांडेल यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज. कशा पद्धतीने खेळेल, मॅच विन करून देतोय तर 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल चिराग तांडेल करून.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काय फटका खेळला, लाजवाब. यासाठीच जर अक्षयला ओळखलं जातं, मी यासाठीच त्याला पैसे लावले होते, मला माहित आहे हा करू शकतो, ह्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. आणि ह्यासाठीच अभयला म्हटलं नो टेन्शन मी आहे. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. चला 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 मध्ये करायचे आहेत 6. गेम ऑन आहे. यावर षटकार घेतला तर कॅश प्राईज त्यांना दिला जाईल. चला जे श्रेयस 11चे प्लेयर आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं आपण मागे या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदळलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पंच म्हणतायत ना मुन्ना ना, हा चेंडू जरूर चांगला आहे. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 मध्ये करायचे आहेत 6. चला श्रेयस 11चे ते खेळाडू आहेत, थोडंसं मागे या विनंती असेल तुम्हाला. थँक्यू. चला अगदी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 मध्ये करायचे आहेत 6. मॅच ऑन आहे अजूनपर्यंत मैदानात. अक्षय आहे तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित आहे. चेंडू बाहेर जाणार आहे का तर नाही आहे. आता आलाय पुण्याचा एकदा डॉट. पहिला आला होता षटकार, त्यानंतर असं वाटलं होतं की निश्चितपणे पूर्ण करेल हे 6, पण आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, सिद्ध करण्याची एक एनर्जी आहे, ती त्याने पहिल्याच चेंडू मागे दाखवून दिलं. परंतु ह्या चेंडू मागे कशा पद्धतीने खेळेल हे आपण पाहणार आहोत. 1 चेंडू 6 धावेची गरज. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. सर्वांच्या मातेला टेन्शन. जे कोणी आमचे प्रेक्षकराजे बसले होते ते आता उभे झालेत, ज्यांचे हात खाली होते ते आता कमरेवरती आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटीवरती नाही आलाय. अक्षयला देखील ड्रॉप झालाय आणि BK 11 4 पैकी 4 सामने विन झालेत आणि सुपर 4 मध्ये गेल्यात. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धेश अँड कंपनी, खूप चांगला खेळ केलाय. हार्ड लक. अर्थातच रियांश 11 काही हरकत नाही, तुम्ही देखील चांगला खेळ केला आणि 3 मधून 3 तुम्ही ड्रॉप झाल्यात, परंतु एक सामना अजून देखील तुमचा बाकी आहे.